नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 9वी विषय विज्ञान यातील 17वा पाठ जैव तंत्रज्ञानाची ओळख या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। परंतु स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा। बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। यामध्ये प्रश्न पहिला, खालील प्रत्येक विधान चूक आहे, या विधानातील एक किंवा दोन शब्द बदलून ती बरोबर करून पुन्हा लिहा। आता ही जी विधाने दिलेली आहेत ती ऑलरेडी चुकीची आहेत, तर त्यातील एखाद दुसरा शब्द बदलून आपल्याला ते दुरुस्त करून लिहायचं आहे। पाहूया। श्वसन मार्गामध्ये सरळ पट्टकी अभिस्तर ऊती असते। उत्तर आहे श्वसन मार्गामध्ये रोमक अभिस्तर ऊती असते। वृक्कामध्ये ग्रंथीमय अभिस्तर ऊती असते। उत्तर वृक्कामध्ये घनाभरूप अभिस्तर ऊती असते। हरित ऊती वनस्पतींना तरंगण्यास मदत करते। उत्तर आहे वायू ऊती वनस्पतींना तरंगण्यास मदत करते। पट्टकी स्नायूंना अनैच्छिक स्नायू असेही म्हणतात। उत्तर पट्टकी स्नायूंना ऐच्छिक स्नायू असे म्हणतात। दृढ ऊतीमध्ये हरितद्रव्य असते। उत्तर हरित ऊतीमध्ये हरितद्रव्य असते। दुसरा प्रश्न, गटात न बसणारा शब्द ओळखून त्याचे कारण लिहा। यामध्ये जलवाहिनी, रसवाहिनी, दृढ ऊती, विभाजी ऊती। तर गटात न बसणारा शब्द आहे विभाजी ऊती, कारण विभाजी ऊतीमध्ये सतत पेशी विभाजन होत राहते। इतर सर्व स्थायी ऊतींचे प्रकार आहेत। अभिस्तर, स्नायुतंतू, चेतातंतू, अपित्वचा। गटात न बसणारा शब्द आहे अपित्वचा, कारण अपित्वचा ही वनस्पती ऊती असून इतर सर्व प्राणी ऊती आहेत। कास्थी, अस्थी, स्नायुरज्जू, हृदय स्नायू। तर यातील गटात न बसणारा शब्द आहे हृदय स्नायू, कारण हृदय स्नायू हा स्नायू ऊतींचा प्रकार असून इतर सर्व संयोजी ऊतीचे प्रकार आहेत। प्रश्न तिसरा, खालील ऊतींची नावे लिहा। त्यामध्ये तोंडाच्या आतील अस्तरातील ऊती। उत्तर आहे सरळ पट्टिका अभिस्तर। स्नायू व अस्थी यांना जोडणारी ऊती। उत्तर स्नायुरज्जू। वनस्पतींची उंची वाढवणारी ऊती। प्ररोह विभाजी। खोडाचा घेर वाढवणारी ऊती। उत्तर पार्श्वविभाजी। प्रश्न चौथा, फरक लिहा। वनस्पतींमधील सरळ ऊती व जटिल ऊती या दोन्हीमधील फरक सांगायचा आहे। फरक पाहूया। सरळ ऊती एकाच प्रकारच्या पेशींनी बनलेल्या असतात, तर जटिल ऊती अनेक प्रकारच्या पेशींनी बनलेल्या असतात। 2 या ऊती अनेक कार्य करतात, तर जटिल ऊती प्रामुख्याने अन्न व पाण्याच्या वहनाचे कार्य करतात। 3 सरळ ऊती या वनस्पतीच्या सर्व भागांमध्ये आढळून येतात, तर जटिल ऊती वनस्पतीच्या वहन संस्थेशी संबंधित भागामध्ये आढळून येतात। सरळ ऊतीची उदाहरणे आहेत मूल ऊती, स्थूल ऊती, दृढ ऊती। जटिल ऊतीची उदाहरणे, उदाहरणार्थ जलवाहिनी, रसवाहिनी। प्रश्न 5वा, टिपा लिहा। त्यामध्ये विभाजी ऊती। उत्तर आहे 1 विभाजी ऊतींच्या पेशीमध्ये दाट जीवद्रव्य, ठळक केंद्रक व पेशीभोवती पातळ पेशीभित्तिका असते। 2 विभाजी ऊती वनस्पतींच्या ठराविक भागातच असते। वनस्पतींच्या ज्या भागाची वाढ होते तेथे या विभाजी ऊती असतात। 3 वनस्पतींची वाढ करणे हे विभाजी ऊतींचे मुख्य कार्य आहे। 4 प्ररोह विभाजी ऊती, आंतरीय विभाजी ऊती व पार्श्व विभाजी ऊती हे विभाजी ऊतींचे 3 प्रकार आहेत। जलवाहिनी। उत्तर 1 जलवाहिनी ऊती जाड भिंतीच्या मृत पेशींपासून बनलेली असते। 2 जलवाहिनीची रचना एकमेकांना जोडलेल्या नळ्यांसारखी असते। 3 जलवाहिनी ऊती पाणी व खनिजांचे वहन खालून वरच्या दिशेनेच करतात। 4 जलवाहिनीत 2 प्रकारच्या पेशी असतात। 1 जिवंत पेशी, जलवाहिनी मूल ऊती या जिवंत पेशी असतात। 2 मृत पेशी, वाहिनिका, वाहिन्या व तंतू या मृत पेशी असतात। पट्टकी स्नायू। उत्तर 1
पट्टकी स्नायूंच्या पेशी या लांबट, दंडगोलाकार, अशाखीय व बहुकेंद्रकी असतात. 2. या स्नायूंची हालचाल आपल्या इच्छेनुसार होते म्हणून त्यांना ऐच्छिक स्नायू म्हणतात. 3. हे स्नायू हाडांना जोडलेले असल्याने त्यांना कंकाल स्नायू म्हणतात. 4. या स्नायूंवर गडद व फिके पट्टे असतात. 5. हातपाय हलवणे, धावणे, बोलणे या हालचाली पट्टकी स्नायू घडवून आणतात. शेतीपूरक व्यवसाय. उत्तर आहे 1. शेतकऱ्यांना अधिकचे उत्पन्न मिळावे म्हणून शेतीपूरक व्यवसाय केले जातात. 2. यामध्ये पुढील व्यवसायांचा समावेश होतो. 1. पशुसंवर्धन. यामध्ये दूध उत्पादनासाठी आणि शेतीच्या कामात श्रमिक म्हणून मदत होण्यासाठी पशुपालन केले जाते. 2. कुक्कुटपालन. यामध्ये अंडी व मांस देणाऱ्या कोंबड्यांचे पोषण व पैदास केली जाते. 3. रेशीम उद्योग. यामध्ये रेशीम उत्पादनासाठी रेशीम किडे पाळले जातात. जनुकीय अभियांत्रिकी. उत्तर आहे जनुकीय अभियांत्रिकी हे जैवतंत्रज्ञानामधील एक महत्त्वाचे तंत्रज्ञान आहे. या तंत्रामध्ये सजीवांच्या जनुकामध्ये कृत्रिमरित्या बदल घडून विविध उपयुक्त गुणधर्म आणले जातात. जनुकीय अभियांत्रिकीचे काही उपयोग पुढीलप्रमाणे. 1. वैद्यकीय क्षेत्रात जनुकीय अभियांत्रिकीचा उपयोग जन्मजात रोगांचे निदान, इंद्रियांचे रोपण, कर्करोग संशोधन, लस निर्मिती, प्रयोगशाळेतील कृत्रिम त्वचा व कूर्चा तयार करणे इत्यादींसाठी होतो. 2. नगदी पिकांचे उत्पादन घेणे, नगदी पिकांच्या प्रजातीमध्ये सुधारणा करणे. 3. वनस्पतींच्या पर्यावरणीय ताण सहन करण्याच्या क्षमतेत वाढ करणे. पुढचं आहे रेशीम उद्योग. उत्तर आहे 1. रेशीम उद्योगात रेशीम उत्पादनासाठी रेशीम किडे पाळले जातात. बॉम्बिक्स मोरी जातीच्या रेशीम किड्यांचा यासाठी सर्वाधिक वापर होतो. 2. रेशीम किड्याच्या जीवनचक्रात अंडी, अळी, कोश, पतंग या अवस्था असतात. 3. रेशीम किड्याच्या मादीने घातलेली हजारो अंडी कृत्रिमरित्या उबवणीचा कालावधी कमी केला जातो. 4. अंड्यातून बाहेर पडणाऱ्या अळ्या तुतीच्या झाडांवर सोडल्या जातात. तुतीची पाने खाऊन अळ्यांचे पोषण होते. 5. 3 ते 4 आठवडे पाने खाल्ल्यानंतर अळ्या तुतीच्या फांदीवर जातात. या अळ्यांच्या लाळ ग्रंथीतून निघणाऱ्या स्रावापासून रेशीम तंतू बनतो. 6. या तंतूला स्वतःभोवती गुंडाळून अळी रेशीम कोश तयार करते. 7. कोशाचे पतंगात रूपांतर होण्याच्या 10 दिवसांपूर्वी हे कोश उकळत्या पाण्यात टाकले जाते. 8. उकळत्या पाण्यामुळे कोशातील अळी मरते व रेशीम तंतू सैल होतात. 9. हे रेशीम तंतू सोडवून त्यांच्यावर प्रक्रिया करून रेशीम धागा मिळवला जातो. 10. रेशीम धाग्यांपासून निरनिराळी वस्त्रे बनवतात. प्रश्न 6. जैवतंत्रज्ञान म्हणजे काय ते स्पष्ट करून जैवतंत्रज्ञानाचा शेती व्यवस्थापनावर झालेला परिणाम सोदाहरण स्पष्ट करा. उत्तर पाहूया. जैवतंत्रज्ञान मानवी फायद्यांच्या उद्देशाने सजीवांमध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल व संकर घडवून सुधारणा करण्याच्या प्रक्रियांना जैवतंत्रज्ञान असे म्हणतात. जैवतंत्रज्ञानाचा शेती व्यवस्थापनावर झालेला परिणाम. 1. पिकांच्या DNA मध्ये बदल घडवून जनुकीय सुधारित वाण जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स तयार केले जात आहेत. 2. काही नैसर्गिक प्रजाती वातावरणीय ताण सहन करू शकत नाहीत, मात्र GM प्रजाती सातत्याने बदलणारे तापमान, ओले व सुके दुष्काळ, बदलते हवामान यापैकी कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत वाढतात. 3. GM प्रजातींमध्ये उपद्रवी कीटक, रोगजंतू, रासायनिक तणनाशके यांना प्रतिकार करण्याची क्षमता असल्याने शेतकऱ्यांना जंतुनाशके, कीटकनाशके, तणनाशके अशा घातक रसायनांचा वापर टाळता येतो. 4. GM प्रजातीच्या बियाणांमुळे पिकांच्या नासाडीत घट होते तसेच पोषण मूल्यात वाढ होते. प्रश्न 7. जैवतंत्रज्ञानामध्ये कोणत्या 2 मुख्य तंत्रांचा वापर करतात का?
उत्तर आहे जैवतंत्रज्ञानामध्ये जनुकीय अभियांत्रिकी आणि ऊती संवर्धन या दोन मुख्य तंत्राचा वापर केला जातो. 1. जनुकीय अभियांत्रिकी तंत्रज्ञानात कृत्रिमरित्या DNA मध्ये जनुकीय बदल संकर बदलून आणला जातो. 2. ऊती संवर्धन तंत्रात सजीवांच्या शरीराबाहेर पोषक व निर्जंतुक माध्यमात पेशी किंवा ऊतींची वाढ केली जाते. या तंत्राने एका पेशीपासून किंवा ऊतींपासून संपूर्ण सजीव विकसित केला जातो. 3. या दोन्ही तंत्राचा उपयोग मानवी कल्याणासाठी सजीवांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी केला जातो. यामध्ये प्रामुख्याने नगदी पिकांचे उत्पादन करणे, त्यांच्या प्रजातींमध्ये सुधारणा घडवून आणणे, लस निर्मिती करणे, जन्मजात रोगाचे निदान करणे, इंद्रियांचे प्रत्यारोपण, कर्करोग संशोधन, प्रयोगशाळेमध्ये कृत्रिम त्वचा व खुर्च्या तयार करणे यासाठी केला जातो. प्रश्न 8. कृषी पर्यटन या विषयावर वर्गात चर्चा करून तुमच्या गावाशेजारी असणाऱ्या कृषी पर्यटन स्थळाविषयी प्रकल्प लिहा. तो वर्गात गटामध्ये सादर करा. आता तो कसा लिहायचा आहे त्याचा फॉर्मॅट या ठिकाणी दिलेला आहे. पाहूया. 1. कृषी पर्यटनामध्ये ऊती संवर्धनाने फुलझाडे, फळझाडे, शोभेची झाडे, भाज्या, औषधी वनस्पती यांची मोठ्या प्रमाणावर रोप निर्मिती केली जाते. 2. त्याचपैकी काही प्रकारची झाडे पूर्णपणे वाढवून स्वयंपूर्ण कृषी पर्यटन केंद्र तयार करता येते. 3. पुरेशा जमिनीची उपलब्धता असल्यास कृषी पर्यटन केंद्र हा नव्याने उदयास आलेला छान उद्योग आहे. 4. कृषी पर्यटन केंद्रामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो. आंबा, चिकू, पेरू, नारळ, सीताफळ व इतर काही प्रादेशिक फळझाडे, सावली देणारे व नयनरम्य देशी विदेशी वृक्ष, शोभेची झाडे व फुलझाडे, फुलपाखरांची बाग, औषधी वनस्पतींची बाग. रासायनिक खते किंवा कीडनाशके यांचा वापर न करता वाढवलेल्या सेंद्रिय भाज्या, फळे अशी आकर्षणे असलेल्या ठिकाणी पर्यटक कृषी पर्यटनासाठी मोठ्या संख्येने येतात. या ठिकाणी रोपे, भाज्या, फळे यांची विक्री अधिक फायदा देऊ शकते. प्रकल्प पाहूया. प्रकल्पाचा मूळ भाग. कृषी पर्यटन स्थळाची माहिती. नाव, स्थान, गावाजवळील गावाचे नाव किंवा अंतर, प्रमुख आकर्षण, नैसर्गिक सौंदर्य, फळबागा, शेतीचे प्रत्यक्ष प्रदर्शन, पारंपरिक खाद्यपदार्थ. आता तुमच्या गावाजवळ जे कोणतं कृषी पर्यटन स्थळ आहे त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित भरायची आहे. 2. देण्यात येणाऱ्या सुविधा. निवासी व्यवस्था, मड हाऊस किंवा टेंट हाऊस, म्हणजे यापैकी तुम्ही काय देणार आहात, किंवा स्थानिक पदार्थ चाखण्याची संधी, बैलगाडीची सफर, शेतीतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव, उदाहरणार्थ नांगरणी, पेरणी, सेंद्रिय उत्पादन खरेदीची सोय. 3. आर्थिक महत्त्व. गावातील लोकांसाठी रोजगार निर्मिती, स्थानिक उत्पादने जसे फळे, भाजीपाला विक्रीतून उत्पन्न, पर्यटकामुळे ग्रामीण संस्कृतीला चालना. 4. अडचणी. यामध्ये काय काय अडचणी येऊ शकतात? पायाभूत सुविधा कमी असणे, पर्यावरणाचे संवर्धन करण्याची गरज, पर्यटनासाठी आवश्यक जाहिरात व जनजागृतीचा अभाव. 5. उपाययोजना. शासनाच्या कृषी पर्यटन योजनांचा लाभ घेणे, स्थानिक शेतकऱ्यांचे गट तयार करून एकत्रित प्रयत्न करणे, सामाजिक माध्यमांद्वारे प्रचार आणि प्रसार करणे, स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणावर भर देणे. संलग्न कृषी पर्यटन स्थळाचे फोटो, पर्यटकांचे अनुभव, लागवड व उत्पादनाची माहिती असलेले तक्ते. तर अशा प्रकारचा हा प्रकल्प आपल्याला लिहिता येईल किंवा त्याची माहिती सांगता येईल. 9वा प्रश्न. ऊती म्हणजे काय हे सांगून ऊती संवर्धन ही संकल्पना स्पष्ट करा. उत्तर आहे ऊती शरीराचे विशिष्ट कार्य करण्यासाठी एकत्र आलेल्या एकसारख्या पेशींच्या समूहाला ऊती म्हणतात. ऊती संवर्धन. 1. ऊती संवर्धन म्हणजे सजीवाच्या शरीराबाहेर पोषक व निर्जंतुक माध्यमात त्याच्या पेशी किंवा ऊतींची वाढ करणे होय. 2. ऊती संवर्धन या तंत्रज्ञानाचा वापर करून एका पेशीपासून किंवा ऊतीपासून संपूर्ण सजीव विकसित केला जातो. 3. ऊती संवर्धन करताना पेशी आणि ऊतींसाठी आवश्यक असणारी पोषक द्रव्य आणि ऊर्जा पुरवली जाते. यासाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनाला माध्यम म्हणतात. हे माध्यम द्रवरूप, स्थायूरूप किंवा अगारपासून तयार केलेली जेलीसारखे असते. 4. ऊती संवर्धनातील विविध प्रक्रिया. प्राथमिक संस्कार, प्रजनन किंवा विभाजन किंवा बहुविधत, खोड मूलारंभ, प्राथमिक काठिन्यकरण, द्वितीय काठिन्यकरण इत्यादी.
5. स्त्रोत वनस्पतीपासून ठराविक ऊती काढून वरील सर्व प्रक्रिया प्रयोगशाळेत निर्जंतुक वातावरणात करतात. प्रश्न 10. मेंढी हे पशुधन आहे या वाक्याच्या समर्थनार्थ स्पष्टीकरण लिहा. उत्तर आहे 1. पशुधन ही संज्ञा प्राण्यांना आपल्या फायद्यासाठी पाळणे याच्याशी संबंधित आहे. 2. मेंढीपासून आपल्याला लेंडी खत, लोकर, त्वचा आणि मांस मिळते. मेंढीपासून मिळणाऱ्या उच्च प्रतीच्या मऊ लोकरीची जगभरातून मागणी आहे, म्हणून मेंढी हे पशुधन आहे. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध विषयांची भाषणे, निबंधलेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.